मित्रांनो, आत्ता जे डोंबिवलीमध्ये मनसे आणि उभाटा गटाच्या अख्ख्या पॅनलने माघार घेतली. कारणं असंख्य आहेत. कुणाला खोके मिळाले असतील, कुणाला पेट्या मिळाल्या असतील, कुणाला पाकीट मिळाले असतील, वगैरे, वगैरे. आणि याच्या जीवावर ते माघार घेतली गेली असेल. कोणाला धमक्याही मिळाल्या असतील म्हणून माघार घेतली असेल आणि बिनविरोध शिंदे सेना आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता निवडणूक घेण्याची गरज नाही आणि मतदारांनी तिकडं त्यांच्या मनात काय आहे हे सांगायला जाण्याची पण गरज नाही. कारण सांगायला जायचं म्हटलं तरी विरोधकच कोणी नाहीये. असं प्रश्न असा आहे, की पक्षाला संपवणारे ह्या मनसेला, उभाटाला किंवा शरदचंद्र पवारांच्या पक्षाला संपवणारे माणसं फोडून पक्षाला संपवणारे भाजप आहे, असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती होईल. कारण पक्षाच्या ई-व्ही-फॉर्म तिकिटावर लढणारे जर उमेदवारच माघार घेत असतील, तर मग पक्ष कोणी संपवला? माघार घेणाऱ्या उमेदवारांनी का भाजपने? दुसरी गोष्ट, जर तुम्हाला माघारच घ्यायची होती, तर पक्षाची तिकीटं मागून, फॉर्म भरून जे खरंच लढवा लढवाये आहेत किंवा लढू इच्छितात किंवा जे कट्टर आहेत, अशा लोकांच्या इच्छा मारण्याचा हक्क तुम्हाला कसा काय मिळाला? तुम्ही तिकीटं घेऊन त्यांचा हक्क का मारला? जर तुम्हाला निवडणुकीतनं माघारच घ्यायची होती. हा प्रश्न जनसामान्य विचारत आहे. तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा, की निष्ठावंत उमेदवार उभा राहून निवडून पक्षाचं नाव मोठं करण्याची इच्छा ठेवणारा पक्षाचं नाव मोठं करू शकत होता. पण या असल्या माघार घेणाऱ्या उमेदवारांमुळे पक्ष खड्ड्यात गेलाय, असं म्हणायला काही हरकत नाही. तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा.